तर विशाळगडाच्या परिसरात जाळपोळ झालेली होती, वाहनांची आणि घरांची तोडफोड झालेली होती, दगडफेक करण्यात आलेली होती। या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। पुण्याचे रवींद्र पडवळ, बंडा साळोखे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। संभाजीराजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेसाठी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेले आहेत। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर काल वातावरण चांगलंच तापलेलं होतं आणि आता दोघांवर तर गुन्हा दाखल झालेलाच आहे, ज्याच्यात रवींद्र पडवळ, बंडा साळोखे यांचं नाव आहे आणि दुसरीकडे संभाजीराजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। लहान 4-4, 3-3 वर्ष हे पोलीस कर्मचारी आहे, तिकडे विशाळगडावर पोलीस कर्मचारी आहेत, त्यांना ह्या लोकांनी तलवार मारलं। हे बघा तलवार मारलं। हे बघा पोलीस कर्मचारीला, हे बघा तलवार मारलं। पोलीस प्रशासन असून बी विशाळगडावर मारण्यात आले, मुस्लिम समाजाला मारण्यात आले। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया। प्रताप, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड, दोघांवर गुन्हा दाखल आहे, संभाजीराजेंवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होते। काय अधिकची माहिती आहे, काय अपडेट्स आहेत कोल्हापुरातनं? शाहुवाडी पोलीस स्टेशनमध्ये तब्बल 500हून अधिक जणांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामध्ये आपण प्रामुख्याने 2 नावं आहेत आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की संभाजीराजे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली, अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। एकूणच आपण पाहतो की विशाळगडच्या पायथ्याशी गजापूर परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर जाळपोळ पण करण्यात आलेली आहे। त्याला अनुसरूनच आपण पाहतोय की त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। संभाजीराजे यांच्या संदर्भात पोलीस प्रशासन वेगळे गुन्हा दाखल करते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच आपण पाहतोय की काल जी घटना घडली ती निंदनीय होती, अशा प्रकारची प्रतिक्रिया तिथल्या गजापूर गावातल्या ग्रामस्थांनी दिली। संभाजी महाराज यांनी मात्र आपण पाहतो की संमिश्र ही जी प्रतिक्रिया आहे ती शिवभक्तांची प्रतिक्रिया होती। गुन्हा दाखल करणार असेल तर आधी माझ्यावर करा, अशा प्रकारची भूमिका संभाजीराजांनी घेतली होती। नक्कीच या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।